तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या कारला 28 डिसेंबरच्या रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या कारमध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कार चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर हे तिघे मेहकरकडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला। गंभीर जखमींना वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्रतापराव जाधव हे नागपूरवरून मुंबईला पोहोचल्यानंतर तेथून पुढे दिल्लीला जाणार होते, मात्र अपघाताची माहिती मिळाल्याने त्यांनी दिल्ली जाणे रद्द केले व मुंबईवरून मेहकरला परत आल्याचे वृत्त आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। नमस्कार। दिनांक 27 रोजी सायंकाळी साधारणतः 8:30च्या दरम्यान माझ्या मालकीची आणि माझ्याकडे असणारी इंडिवर गाडी नंबर MH280077 या गाडीचा समृद्धीवर किरकोळ ॲक्सिडेंट झालेला आहे। या गाडीमध्ये मी नव्हतो। माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे नागपूर एअरपोर्टवरती मला सोडून मेहकरकडे परत येत असताना मालेगावच्या जवळपास ॲक्सिडेंट झालेला आहे। पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही जास्त मार लागलेला नाही। ड्रायव्हर बॉडीगार्डला मुक्का मार लागलेला आहे। त्यांची सुद्धा हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली आहे आणि गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे, तर गाडी मेंटेनन्ससाठी पाठवलेली आहे। वृत्तपत्रामध्ये आणि काही मीडियाच्या माध्यमातून या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं अनेक लोकांचे मला फोन येत आहेत। त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। मी गाडीमध्ये नव्हतो, माझी प्रकृती अतिशय उत्कृष्ट चांगली आहे आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला सुद्धा काही मार लागलेला नसल्यामुळं त्यांनाही त्यांची प्रकृती चांगली आहे आणि म्हणून काळजी करण्यासारखा काही विषय नाही। आपण सर्वांनी मला जे फोन केले किंवा माझ्या हितचिंतकांनी माझ्या जवळच्या लोकांकडे विचारपूस केली त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद। नमस्कार।